भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार प्रहार केलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असल्यापासून ममता दीदी यांनी हिंदूंवर अत्याचार केले। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हिंदूंच्या घरांवर हल्ले केले जातात, त्यामुळे गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये जाणार असल्याचे राणा म्हटले। अर्थ खात्याचे निर्णय सल्लागारांच्या मदतीने होणार आहेत आणि यावरून रोहित पवारांनी महायुतीला टोला लगावलाय। आर्थिक सल्लागार पद म्हणजे दादांच्या खात्यामध्ये घुसखोरी असल्याचं रोहित पवार म्हटले। आधी एकनाथ शिंदेंच्या खात्यामध्ये घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर देखील निशाणा साधला। कोण कुठल्या शाळेत शिकला किंवा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला यापेक्षा सामाजिक बांधिलकी महत्त्वाची असते। कोणतंही पद नसताना मी एवढं काम केलं, तुमच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आहे, त्याचा सुयोग्य वापर करा असा सल्ला देत रोहित पवार यांनी गुलाबराव पाटलांच्या टीकेला उत्तर दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र विळख्यात सापडलाय अशी टीका सामनातून करण्यात आली होती। या संदर्भात विचारल्यावर प्रफुल्ल पटेलांनी राऊतांवर निशाणा साधलाय। आलतू फालतू वर्तमानपत्रातल्या अग्रलेखाबाबत मला कशाला विचारता अशी प्रतिक्रिया पटेलांनी दिली। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात भाजप आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार आहेत। भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना देखील सोबत येण्याचं आवाहन कल्याण शेट्टी यांनी केलं। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून या महिन्यात ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। दरम्यान मंत्री आशिष शेलार आणि नितेश राणेंनी महाराजांच्या पुतळा उभारणीच्या कामाची पाहणी केली। राज्य सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नद्यांचं सविस्तर सर्वेक्षण 2 टप्प्यात करण्यात येणार आहे। लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि ती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हे सर्वेक्षण वेळेत होणं सध्या गरजेचं आहे। त्यासाठी सध्या मान्सूनच्या अगोदर होणारं सर्वेक्षण लवकरच हाती घेतलं जाणार आहे। मुंबईकरांच्या प्रवासाचा 125 वर्षांपासून कणा ठरलेला एल्फिन्स्टन रोड पूल आता बंद होतोय। वाहन चालकांसाठी पर्यायी मार्ग निश्चित करून प्रशासन मोकळं झालं तरी देखील लाखो पादचारी प्रवाशांचं काय असा सवाल उपस्थित होतोय। नियोजनामध्ये ढिसाळपणा केल्यानं नव्या पादचारी पुलाचं काम अर्धवट आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होते। झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी झोपू प्राधिकरणाकडून खासगी विकासकांच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवल्या जात आहेत आणि या योजनांना आर्थिक बळ मिळावं, त्या वेगानं पूर्ण व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमात बदल आणि सुधारणा करण्यात आली आहे। उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढलेली असताना पाणी बचत करणं देखील आवश्यक आहे। अतिपाणी वापरामुळे आवश्यक त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे पुणे शहरातील मोठ्या सोसायट्यांना महापालिका पत्र लिहून पाण्याच्या काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करणार आहे। पुढील काही दिवसात हे पत्र सोसायट्यांना प्राप्त होणार आहे। तापमानवाढीमुळे अंगाची लाहीलाही होत आहे आणि त्यामुळे शरीराला थंडावा मिळावा म्हणून उन्हाळ्यात लिंबू सरबत आणि इतर थंड पेयांना मोठी मागणी आहे। त्यामुळे एकीकडे उन्हाचा पारा चढत असताना दुसरीकडे लिंबांच्या किमती वाढलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी 5 रुपयांना मिळणारं 3 लिंबू आता 5 रुपयांना 1 मिळतंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केली आहे। 15 दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं नितीन गडकरी म्हटले। सरकारकडून सवलतीपोटी मिळणारी रक्कम वेळेत मिळत नसल्यानं एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महामंडळाला जुळवाजुळव करावी लागते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांमधून दरमहा 15 ते 16 कोटी प्रवासी प्रवास करतात। त्यात सवलतीमध्ये प्रवास करणाऱ्या विशेषतः लाडक्या बहिणींची संख्या 5 कोटी आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या 2 कोटींपर्यंत आहे। मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाची एनआयए दररोज 8 ते 10 तास चौकशी करते। दहशतवादी हल्ल्यामागे कुणाचा हात होता, कट कसा रचला, कुठे रचला याची माहिती समोर यावी यासाठी सखोल चौकशी सुरू आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील 29,29,641 बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे। त्याची आकडेवारी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसनं नुकतीच जाहीर केली आहे। गेटवे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब अपोलो बंदर इथे नवीन प्रवासी धक्क्याचं काम सुरू आहे। मात्र त्याला सुरुवातीपासूनच कुलाबा वासियांनी विरोध केलाय। ही जेट्टी दुसरीकडे स्थलांतरित करावी अशी मागणी करण्यात येते आणि यालाच पाठिंबा देत मिलिंद देवरा यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। आता एक मोठी बातमी, गर्भवती ईश्वरी भिसे यांचा मृत्यू हा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याबाबत ससूनच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीची आज ससूनमध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीत मृत्यू प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे। ससूनची समिती आज गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास करणार आहे। तर तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का याची ससूनच्या समितीकडून खरं तर चौकशी केली जाणार आहे।
जिल्हा मेडिकल बोर्डची ससूनमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या रुग्णालयामध्ये मृत्यूप्रकरणी कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे आणि समितीच्या निष्कर्षाचा अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्द केला जाणार आहे। जर वैद्यकीय निष्काळजीपणा जाणवला तर पुणे पोलीस पुढील कारवाई करणार आहे। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। सलमान खान धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी बडोद्यातील एका संशयिताची ओळख पटवली आहे। 26 वर्षीय संशयित मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती मिळते, तर पोलिसांनी त्याला नोटीस बजावत चौकशीसाठी मुंबईत बोलावलं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत राज्य सरकारसमोर 2 अहवाल सादर करण्यात आले। दरम्यान चौकशी समिती अहवालावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाला दोन्ही अहवालांची माहिती दिली जाणार असून तिसऱ्या अहवालानंतर अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत। मंत्री गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। प्रतिमा मलिन केल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजनांनी खडसेंवर केलाय। IAS महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप खडसेंनी महाजनांवर केला होता। दरम्यान याबाबत पुरावे द्या किंवा माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा असा इशारा मंत्री महाजन यांनी दिला। एकनाथ खडसेंना नोटीस पाठवल्याप्रकरणी विचारलं असता मंत्री गिरीश महाजनांनी बोलणं टाळलं। माध्यमांशी न बोलताच गिरीश महाजन जळगावहून मुंबईकडे रवाना झाले। रणजित कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावरील पोस्ट प्रकरणात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले लोकसभा निवडणुकीदरम्यान आक्षेपार्ह त्यांनी विधान केलं होतं। मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं अखेर संप मागे घेतलाय। मुंबई मनपा आयुक्तांसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान टँकर असोसिएशनला दिलेल्या सर्व नोटीस मागे घेण्यात आलेल्या आहेत, तर यापुढे कारवाई होणार नसल्याचं आश्वासन मनपा आयुक्तांनी दिलंय। भांडूपमधील कुख्यात गुंड्यानं केलेल्या गुन्ह्यांची कलमं लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलंय। झिया अन्सारी असं या गुंड्याचं नाव असून त्याच्यावर 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। बीड जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। सलग दुसऱ्या दिवशी प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू झाला। सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर महिलेवर ICU मध्ये उपचार सुरू होते आणि उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय। जळगावच्या चोपडा तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या संदर्भात आमदार चंद्रकांत सोनावणेंनी बैठक बोलावून आढावा घेतला। नुकसानग्रस्त शेताचे पंचनामे करण्याचे आदेश यावेळी सोनावणेंनी दिले। जळगाव शहरात काही तरुणांमध्ये राडा झाला। यानंतर जखमी तरुणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले। डॉक्टर आणि पोलिसांसमोरच हे तरुण पुन्हा भिडले। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। नंदुरबारमधील रस्त्यावरून जात असलेला भला मोठा टँकर सर्वांचं लक्ष वेधून घेतोय। पुण्याहून राजस्थानकडे जाणारा हा टँकर 3 महिन्यांपासून प्रवास करतोय। आता एक मोठी बातमी, मुंबई गोवा महामार्ग या जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असं नितीन गडकरी यांनी म्हटलेलं आहे। मुंबई गोवा महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डेडलाईन दिली आहे। दादर इथल्या अमर हिंद मंडळाच्या 78व्या वसंत व्याख्यानमालेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते। आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका। या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल, कारण बराच रेंगाळला तो। एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे, त्याच्या अडचणी खूप आहेत। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। मुंबई बाजार समितीमध्ये रोज 1500 ते 1800 टन आंब्याची आवक होते। याशिवाय थेट शेतकरी ते ग्राहक योजनेअंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात आंबा मुंबई आणि नवी मुंबईमध्ये दाखल होतोय। सर्व माध्यमातून यावर्षी देखील 500 कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता असून जुलै अखेरपर्यंत ग्राहकांना विविध प्रकारचे आंबे उपलब्ध होणार आहेत। बनावट आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त्या करून सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याच्या घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे। नागपूर विभागात 5 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार विभागात झालेल्या 580 नियुक्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून या नियुक्त्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे।
महावितरणाच्या गो ग्रीन या ऑनलाईन वीज बिल भरणा योजनेकडे राज्यभरातील वीज ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय। योजना सुरू झाल्यापासून 7 वर्षात राज्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेमध्ये जेमतेम 1.5% ग्राहकच गो ग्रीन योजनेमध्ये सहभागी झाल्याचं महावितरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं। राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे। त्यासाठी 15 ते 25 एप्रिल या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे। जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे। राज्यामध्ये उकाडा वाढला असून पुण्यामध्ये पुढील 5 ते 6 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आणि त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शिक्षक भरतीसाठी संकेतस्थळावर जाहिराती दिलेल्या शिक्षण संस्थांमधील शाळांमध्ये 2024-25 नुसार मंजूर पदांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भात पडताळणीनंतर जाहिरातांची कार्यवाही करण्याचे निर्देश देखील शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले। बिहार विधानसभा निवडणुकीला काहीच महिन्यांचा अवधी राहिलाय, मात्र बिहार विजयाचं भाजपचे स्वप्न धुसर असल्याचं काहीसं चित्र पाहायला मिळत आहे। बड्या मित्रपक्षाचा म्हणजेच राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष पशुपती कुमार पारस यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याची घोषणा केली आहे। एनडीएला रामराम केल्यानं भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा कैथलच्या रामपाल कश्यप यांची भेट घेतली। कश्यप यांनी 14 वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान होत नाहीत आणि मी त्यांना भेटत नाही तोपर्यंत बूट घालणार नाही। त्यांची ही शपथ अखेर पूर्ण झाली आणि मोदींना हे कळताच त्यांनी कश्यप यांना बूट घालण्यास मदत केली। त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे। जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय। त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालाय। त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयीसुविधांमध्ये देखील भर पडणार आहे। नांदेडमध्ये खालसा स्थापना दिन साजरा करण्यात आला। खालसा स्थापना दिनानिमित्त नांदेडमधील सचखंड गुरुद्वाऱ्यामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर प्रतिकात्मक हल्लाबोल करण्यात आला। मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा भोयदापाडा सातवली रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। दरम्यान या वाहतूक कोंडीमध्ये एक रुग्णवाहिका देखील अडकली। वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यानं ट्रॅफिक पोलीस नेमण्याची मागणी इथे होती। पुण्याच्या उरुळी देवचीमध्ये भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवानं इथे कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्याच्या धानोरीतील एका सोसायटीमध्ये 3 सशस्त्र व्यक्तींनी घुसखोरी केल्याची घटना घडली आहे। काळ्या कपड्यांमध्ये आणि हातात कोयत्यासारखी शस्त्र घेऊन 3 जण सोसायटीमध्ये घुसले। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दिव्यांगांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधान हातात घेऊन आंदोलन केलं। दिव्यांगांच्या मानधनात वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। जळगाव जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका बसलाय। अवकाळीमुळे केळी, मका आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेलाय। अमरावतीचे रहिवासी असलेले न्यायमूर्ती भूषण गवई हे देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत। खासदार बळवंत वानखेडेंनी भूषण गवईंचं अभिनंदन करत आनंद व्यक्त केला। जळगावच्या चोपड्यामध्ये 2 बनावट गावठी कट्ट्यांसह 5 जिवंत काडतुसा असा 1,33,000चा मुद्देमाल चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केलाय। लासूर हातेड मार्गावर 2 तरुणांना ताब्यात घेत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। वाशिमच्या शिरपूर करंजी मार्गावर मालवाहू मिनी ट्रकला अचानक आग लागली। शेतातील गवत पेटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दरम्यान अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। नेवासा पोलिसांनी मावा बनवणाऱ्या 3 कारखान्यांसह 12 ठिकाणी एकाच वेळी छापा टाकला। या कारवाईमध्ये बंदी असलेला गुटखा आणि सुगंधी तंबाखू, सुपारी, मावा आणि मावा बनवण्याच्या मशीनसह 3.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सोलापुरातल्या कुंभारी येथे एसटी बसला भीषण आग लागली। अक्कलकोटहून कुर्डुवाडीच्या दिशेनं जात असताना ही घटना घडली। इंजिनमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने रस्त्याच्या बाजूला बस थांबवत प्रवाशांनी खाली उतरलं आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। एका 19 वर्षीय मित्रानं आपल्याच अल्पवयीन मित्राला कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन मारल्याचा प्रकार समोर आलाय। नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही धक्कादायक घटना घडली। मृत मित्र श्रीमंत घरचा असल्यामुळे तो श्रीमंती दाखवत होता आणि याचा हेवा वाटल्यानं ही हत्या केल्याचं पोलीस तपासात पुढे आलंय। वर्ध्याच्या साहूरमध्ये एसटी बसचा अपघात झाला। अनियंत्रित बस थेट टोल नाक्याच्या दुभाजकावर चढली। स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे। या अपघातात 5 प्रवासी किरकोळ जखमी झाले। यवतमाळच्या गाडगेनगर भागात शुल्लक करण्यावरून पतीनंच पत्नीची हत्या केली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले।
चिमूर तालुक्यातील भिसी जांभूळघाट मार्गावर क्रेनच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर गावकरी आक्रमक झालेत. घटनास्थळी संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलं. डहाणूच्या महालक्ष्मी येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवाजवळील जंगलाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 2 ते 3 किलोमीटरचा भाग जळून खाक झालाय. या आगीचं रूपांतर वणव्यामध्ये झालं असून वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या बांगलादेशी आरोपीला बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळवण्यासाठी 30,000 रुपये चोरायच्या उद्देशानं त्यानं सैफच्या घरी चोरी केली अशी माहिती मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये मागील 3 वर्षात 95,932 महिलांची प्रसूती झाली. त्यामध्ये 51 माता मृत्यू झाल्यात. त्यात 48 महापालिका हद्दीतील आहेत आणि पुणे जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील रुग्ण महापालिकेच्या वायसीएमसह 8 रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात. आर्थिक दुर्बल घटकासह सर्वसामान्य रुग्णांसाठी महापालिकेची रुग्णालये वरदान ठरत आहेत. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल गुजरातमधील वडोदरा इथे उभारण्यात आलाय. रेल्वे मार्गावर हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारलाय. बुलेट ट्रेन मार्गावर आतापर्यंत 7 पूल उभे केले असून 10,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त वजनाचे हे पूल आहेत.